साधारण पूर्वीच्या काळी म्हणजे एक 100-1 वर्षापूर्वी अशी एक खिंड बांधलेली होती. दिंडी म्हणायचो आम्ही ह्याला. तर ही दिंडी, तर अशा प्रकारची दिंडी बांधलेली असल्यामुळे रात्रीच्या वेळेला एखादा प्राणी, हिंस्त्र प्राणी असू देत किंवा एखादा गाय बैल असं आतमध्ये जाऊन आपल्या कंपाऊंड मध्ये येऊन त्याची शेतीची किंवा काय लागवडीची नासधूस करू नये असा ह्याच्या मागे हेतू होता. आणि अजून एक दाखवतो तुम्हाला की आपल्याकडे ही एक अशी गेट बांधलेली आहे. हा, तर ही अशी एक पूर्णपणे अशी एक 30 वर्षापूर्वी आपण हे बांधलं. तर ह्या बांधल्यानंतर ह्याच्यामध्ये एक जी हा जो गेट आहे तो पण तसाच आपण ठेवलेला आहे की पूर्णपणे एक माणूस कसाही करून ह्याच्यातनं कसा बसा बाहेर पडेल. तर आता पुढचं बघूया कसं काय होतंय ते, कशी माणसं जातात ती. तर आता आपण बघूया, छोटा मुलगा एक जातोय. तर आता बघूया हा कसा जातोय. सहज गेला, ठीक आहे. आता हाही सहज गेला. आता हा थोडासा मोठा, हा थोडा वाकडा तिकडा होत गेला. पण एखादा मोठा माणूस आला तर त्या काळी एक 40 वर्षापूर्वी आपण हा विचार केलेलाच नव्हता की माणसं अशी जाडी होतील, सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणून आपण, म्हणजे बैठी कामं होतील आणि शेती अवजाराची कामं कमी करतील. तर त्या दृष्टीने आपण विचार थोडासा कमी केला. तरी पण आजही मी त्या काळचा असल्यामुळे असा आडवा जातोय. परंतु आत्ता माझ्या दिसतंय की मला कदाचित हे पूर्णपणे हे आहे त्यातला एक भाग काढावा लागेल. कारण ह्याच्या पुढे जर एखादा जाडा माणूस असा मोठा गब्दुल्ला जर आला तर त्याला हे क्रॉस करता येणार नाही. मग तो इथं अडकून जाईल, इथून येणार नाही, मग तिकडून त्याला त्या गेटने यायला लागेल. तर अशी पण ह्याच्यामुळे पण होतं कसं की एखादा गुरढोर काय असेल तर ते येऊन आपल्या कंपाऊंडात येऊन नासधूस करू नये, हा याच्या मागचा उदात्त हेतू होता. अशी ही पूर्वीची आमची गोष्ट. आता हा जर भाग बघितला दिंडीचा, तर इथून एक असा राजवाडा होता. आता तो संपला, सगळा जमीनदोस्त झाला, सगळं झालं. परंतु अशा सगळ्या जुन्या इतिहासकालीन सगळ्या गोष्टी होत्या. अशाच काही ना काही जुन्या गोष्टी आठवूया की ज्याच्यातनं छोट्यातनं किती छान सहज शक्य होईल अशा गोष्टी केलेल्या होत्या.